नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। शिरूर लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार नको, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी। अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना नापसंती, कार्यकर्त्यांकडून विलास लांडेंच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह। सातारा आणि माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। तर महायुती म्हणून समोर जायचंय, सहकाऱ्यांशी सलोख्याने वागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। मंगळवेढ्यात दुष्काळी गावभेट दौऱ्यादरम्यान प्रणिती शिंदेंवर ग्रामस्थांचा संताप, मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेऊ दिली नाही। बारामतीत योगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा सुरू। योगेंद्र पवार आज मीरा बागज जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना भेटी देणार। शाहू महाराजांचं लढण्याचं ठरलंय, माझा लढण्याचा प्रश्नच नाही, शाहू महाराजांच्या उमेदवारीवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया। शाहू महाराज सांगतील ती भूमिका घेणार, संभाजी राजेंचं वक्तव्य। नांदेड लोकसभेसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची तयारी सुरू, बेबाकी प्रमाणपत्रासाठी चिखलीकरांकडून विविध विभागात अर्ज। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून सर्वे, मतदारसंघात कोणाची ताकद जास्त याचा अंदाज बांधण्यासाठी भाजपचा सर्वे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप शिंदे गटात रस्सीखेच। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर, उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर, पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। सोलापूरच्या करमाळ्यात रणजितसिंह नाईकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हकलपट्टी, दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली म्हणून ग्रामस्थ संतप्त। खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामधून धमकी आल्याची माहिती। तर नवनीत राणांच्या धमकी प्रकरणात ओवेसींची चौकशी झाली पाहिजे, रवी राणांचं वक्तव्य। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती, शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवला। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसे कुटुंबाला 137 कोटींचा दंड ठोठावला होता। आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षकांना दम, 4 दिवसांच्या आत पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर माझ्या एवढं कुणी वाईट नाही, दम दिलेला व्हिडिओ व्हायरल। नागपूरमधील शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन, काटोल नरखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा थांबा सुरू व्हावा या मागणीसाठी आंदोलन। पालघर जिल्हा परिषदेचा 69 कोटी 70 लाखांचा अर्थसंकल्प सादर, यंदाच्या अर्थसंकल्पात 17% वाढ, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी या विभागांना वाढीव निधी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ग्राम सचिवालय होणार, नमो 11 योजनेअंतर्गत वागदे गावात ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन संपन्न। लातूर पालिकेतील गाड्यांनंतर आयुक्तांचे चौकशीचे आदेश, निविदा भरण्याच्या प्रक्रियेवरून भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं प्रकरण। शासनाच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखला द्या, प्रमाणित प्रतींचा आग्रह नको, राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे निर्देश। कल्याण परिमंडळातील 1,500 ते 2,000 कंत्राटी वीज कामगार बेमुदत संपावर, 30% वेतनवाढ, समान काम समान वेतनासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू। कल्याण परिमंडळातील तेजश्री इमारतीत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। नागपुरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर अजित पवार गट आक्रमक, पालिकेच्या मुख्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा, पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा। वाशिमच्या भटुमरातील नागरिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषण, वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरूच। गडचिरोलीच्या देसाईगंज सह 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, किमान विद्युत पुरवठा 12 तास देण्याची मागणी। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस, कोराडीतील पॉवर प्लांट समोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू, पॉवर प्लांट परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ। छत्रपती संभाजीनगर शहरात जलसंधारण विभागातील पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आक्रमक, लामीमधील जलसंधारण विभागाच्या कार्यालयावर आंदोलन, परीक्षा रद्द करण्याची मागणी। राज्यातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षकांचा 10वी आणि 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, बोर्डाचा निकाल लावण्याची भीती, अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा। लातूरमधील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचा सन्मान, विभागीय आयुक्त कार्यालयात पंचायत राज अभियानात सर्वोत्कृष्ट कामाबद्दल 73 लाखांच्या बक्षिसाने गौरव।
भिवंडीत खासदार कपिल पाटील यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून जनसंपर्क, संपूर्ण जीवन प्रवास चित्रित करणारा केक समर्थकांनी कापला. विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचं सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन. लातूरच्या किल्लारी भागातील 453 भूकंपग्रस्तांना आता प्रमाणपत्रांचं घरांची मालकी मिळणार. घरं आणि दुकानं वाटपास राज्य सरकारचे मंजुरीचे आदेश. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबोलीतील सरकारच्या जमिनीवर बांधलेल्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई. महसूल व वनविभागाची कारवाई. अनधिकृत बांधकामाविरोधातील ग्रामस्थांच्या लढ्याला यश. महसूल व वनविभागाची कारवाई. सांगलीत हळदीला सुवर्ण झळाळी. हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा सर्वोच्च दर. पुण्याच्या मुळशीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवन आणि कृषी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते उद्घाटन. वर्षभरात 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ. कोल्हापुरातील 35,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील नागरिक पाण्यापासून वंचित. पाण्यासाठी नागरिकांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं. जळगाव जिल्ह्यातील हतनूरच्या धरणातून भुसावळच्या धरणाला पाणी. हतनूरच्या धरणातून 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. आवर्तनाचं पाणी शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत तापी बंधाऱ्यात पोहोचण्याचा अंदाज. वाशिममध्ये तापमानात घट. जलसाठ्यांची पातळीही कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत. पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी साठा आरक्षित करणं गरजेचं. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे नगरपरिषदेचा निर्णय. पाणी टंचाईमुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बागायती शेतीकडे कौल. तिखट मिरचीच्या 1.25 एकर शेतीतून शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न. नाशिकच्या निफाडमध्ये पेरू लागवडीतून शेतकऱ्यांचं भरघोस उत्पन्न. भारत बोळी शेतकऱ्यानं 1 एकराचा पेरू लागवडीतून मिळवलं 8 लाखांचं उत्पन्न. सोलापूर जिल्ह्यातील महिला सरपंचांची कार्यशाळा. महिला सरपंचांना असणारे अधिकार, गावाचा विकास यासह अनेक विषयांवर महिला सरपंचांना मार्गदर्शन. मुथूट समूहाचे माजी ग्रुप चेअरमन दिवंगत MG जॉर्ज मुथूट यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त दिल्लीतील पॉल जॉर्ज ग्लोबल स्कूलमध्ये CSR कार्यक्रमाचं आयोजन. CSR उपक्रमाद्वारे हजारो वंचित आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात 200 रुपयात VIP पाशी ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार. प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र QR कोड असणार. मंदिर प्रशासनाची माहिती. जळगावच्या चाळीसगाव शहरातील अवैध दारू हातगाडींवर पोलिसांचा बुलडोझर. अवैध धंद्याविरोधात पोलीस कारवाईच्या भूमिकेत. पुणे महानगरपालिकेची पर्यावरण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. मुळबा केशवनगरमधील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने पालिकेची नोटीस. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण. रुबी हॉल ते रामवाडी ही मेट्रोची नवी मार्गिका आजपासून सेवेत. सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक. प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी उसळी घेत 64,404 रुपये तोळा. तर चांदीचा भाव 74,200 रुपये प्रति किलो. महानगर गॅसकडून CNGचे दर कमी. CNG किलोमागे 2.5 रुपयांनी स्वस्त. मुंबईमध्ये CNGची किंमत 73.50 रुपये. नवी मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. पक्षाला रामराम ठोकत भाजपात पक्षप्रवेश. अनिता शेट्टी यांच्या प्रवेशाने नेरूळ विभागात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता. वर्ध्याच्या तारफैल परिसरात पिस्तूलचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्याला अटक. 2 गावठी पिस्तूल, मॅगझिनसह 10 जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुणे सातारा महामार्गावरील अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर पोलिसांची धाड. 2 जणांवर गुन्हा दाखल. 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. राजगड पोलिसांची कारवाई.